सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूजची लावणी स्पर्धा आजचा दुसरा दिवस आहे आणि सुरुवातीलाच इतका भन्नाट परफॉर्मन्स झालेला आहे की अक्षरशः प्रेक्षकांनी या छक्कलला वन्स मोर मागितलं होतं आणि त्यानंतर वन्स मोर सुद्धा स्टेजवरती झालेला आहे। कदाचित या वर्षीचा हा वन्स मोरचा पहिला परफॉर्मन्स असेल आणि कोणतं लावणी कला केंद्र आहे आणि काय नेमकं रंगमंचावरती झालं होतं हे आपण जाणून घेणार आहोत। स्वागत आहे तुमचं, काय सांगाल? छक्कलला वन्स मोर झाली मागणी आणि कशा पद्धतीने परफॉर्मन्स झाला? परफॉर्मन्स खूप छान झाला आमचा, आम्ही खूप मनानं केला आणि छान वाटलं। कितवं वर्ष आहे या शीतल पूजा भूमकर पार्टीनं यावर्षी आताच्या या सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पहिल्यांदा परफॉर्मन्स दिलेला आहे आणि छक्कलला वन्स मोरची मागणी आलेली आहे। कसं बघताय याकडे, काय वाटतंय? वाटतं आम्हाला पण घ्यावं वन्स मोर, कारण आमची नवीनच पार्टी ह्या वर्षी। वाटलं आम्हाला पण, खूप सुंदर वाटलं। तयारी किती दिवसापासून सुरू केली अकलूजच्या लावणीच्या? 2 महिने झालं, खूप कष्ट केले आम्ही। त्याचं फळ मिळालं आम्हाला अजून, म्हणजे नंबर डिक्लेअर व्हायचा? नंबर मिळो किंवा न मिळो आम्हाला नंबरची अपेक्षा नाहीये, पण आम्हाला छान करायचं होतं। जी मेहनत आम्ही केली ती सगळ्यांसमोर दाखवायची होती आणि आम्ही ते केलं, त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत। नंबर येऊ किंवा नाही येऊ काय हरकत नाही, क्रमांक येऊ अगर काय न येऊ काय हरकत नाही। तुम्ही मग अशी काहीतरी आता बोलत होता, काय सांगा? आम्ही खूप कष्ट केलेत मनापासनं, नंबर येऊ नाही तर नाही येऊ, आम्हाला त्या प्रेक्षकांनी वन्स मोर हे बोलले त्याच्यातच आम्हाला खूप आनंद झाला। आम्ही फर्स्ट टाइम केले कार्यक्रम, याच्यात आम्ही खुश आहे सगळेजण। आता या आजच्या या अकलूजच्या लावणी स्पर्धेमध्ये यांनी सादर केलेल्या परफॉर्मन्स मध्ये एक विशेष बाब अशी आहे की ह्या सगळ्या लावणी त्यांनी सादर करत असताना डायरेक्ट बैलगाडा शर्यतीवरती आलेल्या होत्या। त्या काय सांगाल तुम्ही? बैलगाडा शर्यतीवरचं गाणं घेतलं यावर्षी, काय सांगाल? तुम्ही तुमच्या पार्टीने परफॉर्मन्स दिला ना, काय सांगाल? छान झाला कार्यक्रम आणि आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते। काय नाही, आवडीने नाचलो, आनंद वाटला ती लावणी केल्यावर। महाराष्ट्रामध्ये आता क्रेज आहे बैलगाडी शर्यतीची आणि त्याच्यानुसार तुम्ही इथं परफॉर्मन्स दिलाय, काय वाटलं नेमकं? म्हणजे काय खूप छान वाटलं आणि लोकांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं, छान वाटलं आम्हाला। छान वाटलं, लोकांनी प्रोत्साहन दिलं, टाळ्या जोरात पडलेल्या होत्या। तुम्ही काय सांगाल? तुम्ही कोणता परफॉर्मन्स दिला? सामूहिक बैलगाडा शर्यत हाच परफॉर्मन्स आम्ही केला आणि त्याच्यात आम्हाला खूप भारी वाटलं। आम्ही नाही का बैलांच्या ऍक्शन केल्या, बऱ्याच काही ऍक्शन होत्या आणि बैलगाडा शर्यत म्हणजे हे सगळ्यांनाच आवडीचाच हा नाही का, म्हणजे ती स्पर्धा आहे, सगळ्यांनाच आवडते आणि मलाही आवडते, आमच्या ग्रुपलाही आवडते म्हणून आम्ही बैलगाड्याची शर्यत। आता मला बैलगाडा आवडण्यापेक्षा प्रेक्षकांना किती आवडला आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि विशेष नाहीये, पण तुम्हाला आवडला का? त्यांच्या टाळ्यावरून कळालंच आम्हाला त्यांना आवडलं। तुमचा छान झाला, छक्कलला वन्स मोर आली यावरूनच तुम्ही जे सादरीकरण केलंय त्याची दाद प्रेक्षकांनी तुम्हाला दिलेली आहे। यावर्षी प्रथम तुम्ही यामध्ये सहभाग घेता। यावर्षी बऱ्याचशा नवीन पार्ट्या आहेत, पण त्यात सुद्धा नवीन मुली आणि त्यात सुद्धा सगळ्यात महत्वाचं स्पर्धा म्हटल्यानंतर टशन राहणारच आहे। काय वाटतं यावर्षी कितव्या नंबर किंवा काय यश मिळेल का नाही? आम्ही नंबरची एकतर अपेक्षा केलीच नव्हती, आम्ही कष्ट नाही का, आमची म्हणजे मेहनत फक्त लावली होती, आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय आणि नाही का बाबा काहीतरी चांगली एक कला सादर करायची, मग नंबर येईल नाही येईल ही नाही का ह्याची अपेक्षा नव्हती। अकलूजला दरवर्षी नंबर येईल आमचा, येईल 100% वाटतं। महत्वाचा प्रश्न, दरवर्षी अकलूजला लावणी स्पर्धा होते, सगळ्या कलाकारांना स्टेज परफॉर्मन्स करायला मिळतं, पण एक आपण कल्पना करायची की अकलूजला लावणी स्पर्धा नसतीच तर काय झालं असतं? काय झालं असतं, आमच्यासारखी जी कलाकार लोक आहेत त्यांना पुढे जायचा मार्ग सापडला नसताना। हेच मंच आहे की त्याच्यामुळे आम्ही पुढे जातो, आमचं नाव होते किंवा 4 लोकांना कळतं की ह्या आहेत कलाकार मुली, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गोष्टीत नाव पण होतं ना। हे मंच म्हणजे आमच्यासाठी दैवतच मानले जातो शेवटी। अकलूजच्या लावणी स्पर्धेत यश मिळाल्यानंतर कला केंद्राला रसिकांची भेट देण्यासाठी गर्दी वाढते का? खूप खूप वाटते गर्दी। तर आता आपण ज्यांची छक्कलला वन्स मोर मागणी मिळाली होती त्या पूजा शीतल आणि पूजा भूमकर यांच्या काही या कलाकारांशी आपण संवाद साधलेला आहे। अतिशय शांत पद्धतीनं आणि लावणीची अक्षरशः पूजा केल्यासारखा त्यांनी आज परफॉर्मन्स दिलेला आहे।